नमस्कार, मी सरिता कौशिक झिरो अवरमध्ये आपलं स्वागत करते। बऱ्याच कालावधीपासून थंडावलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आज पुन्हा महाराष्ट्रभर तापला। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय। त्याची तपशीलवार माहिती आपण घेणार आहोतच। तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे, गेल्या 24 तासात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते पदाधिकाऱ्यांवर झालेल्या तपास यंत्रणांच्या कारवाईची। तर सुरुवात करूया मराठा आरक्षणाच्या बातमीने। 20 जानेवारी म्हणजेच 2 दिवसांनी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मोर्चासाठी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। मात्र मुंबईत हा मोर्चा येऊ नये, उगाच आंदोलनाची छाया राम मंदिराच्या उत्साहावर पडू नये, त्यात तो 26 जानेवारी आधीच थोपवण्यात यावा, यासाठी सरकारची धावाधाव सुरू आहे। बच्चू कडूंच्या मध्यस्थीनंतर आणि जरांगेंनी काही सूचना केल्यानंतर कुठच्याही क्षणी सरकार मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढू शकतं। कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना आरक्षण देण्याचा हा अध्यादेश असणार आहे। दरम्यान राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले देण्याचे आदेश दिलेत। तसंच प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिर भरवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत। गावोगावी दवंडी दिली जात असून गाव स्तरावर सर्व पत्रांची यादी लावण्यात येत आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे नावाचे वादळ शमेल असे सरकारला वाटले असेल आणि म्हणूनच मनोज जरांगेंची तसेच ट्यूनिंग जमलेले बच्चू कडू हे परत एकदा सरकारचे दूत बनून सलग दुसऱ्या दिवशी जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटी गावात पोहोचले। पण मनोज जरांगे तरीही मुंबईत येऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत। तशी फेसबुक पोस्टही त्यांनी केली आहे। याबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील झिरो अवर मध्ये उपस्थित असणार आहेत। सरकारनं अध्यादेश काढला तरीही आंदोलन ते का करणार हे पाहूयात। आदेश तर काढले, पण 20 जानेवारीच्या आत 54 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेत का, हा डाटा लागणार आहे। नसता 20 जानेवारीचं आम्ही जाणार मुंबईचं हे कायम फिक्स आहे। याच्यात बदलच होणार नाही। 20 जानेवारीवर कोणी बोलायचंच नाही। 20 जानेवारीला जर आरक्षण मिळालं तर सरकारच्या डोक्यावर आनंदानं गुलाल टाकायला मराठी जाणार आहे। आणि नाही दिलं, तुम्ही नुसता आदेशच काढला आणि 4-2 जणाला वाटिलेलं आम्हाला दाखितान, ते मराठ्यांना आम्हाला मान्य नाही। 4-2 जणाला वाटिलेलं दाखिलेलं। याच विषयाला धरून आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला पहिला प्रश्न, सरकारनं मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला तर मनोज जरांगेंनी मुंबई दौरा मागे घ्यावा का, असा हा आपला प्रश्न होता। तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। बच्चू कडू हे सरकारपेक्षा मनोज जरांगेंच्याच बाजूने जास्त आहेत आणि अशा पद्धतीची त्यांची भूमिका आजवर सर्वांना वाटत राहिली आणि त्यामुळेच इतर मंत्र्यांच्या तुलनेत जरांगेंकडे त्यांची स्वीकारार्हता जास्त आहे असं सरकारलाही वाटत असेलच। पण आज मात्र या बच्चू कडू नामक दूताबरोबरही जरांगेंची खडाखडी पाहायला मिळाली। बघूयात। द्यायचं ठरलं 54 लाख नोंदी मिळाल्या, त्याचे प्रमाणपत्र द्या। गिरीश महाजन तुम्ही काय सांगितलं आम्हाला? पाटील साहेब, तुम्ही काय म्हटलं होतं का सगळ्या सोयरेबाबत आपण निर्णय घ्या। आतापर्यंत आपल्या सगळ्या तुमचे व्हॉट्सअप, तुमचे मेसेज सगळे ऐका मग, आता ऐका ते मी नाकारलं का आता बी नाही? आमचा गैरसमज आहे। 54 लाख प्रमाणपत्र दिलेत तेव्हा हे सगळे सोयरे कामाला, तुम्ही प्रमाणपत्र दिले नाही, ती हे घेऊन काय करता केली पाहिजे? एक तर सगळे सोयऱ्यावर 54 लाख त्याच्यावरच बोलतो ना मी। पण ते ग्रॅज्युएट आणलं मदत। मग हे तपासण्यात ना गाव आमच्या मारता का आम्हाला? 7000 गावं राहिले तपासायचं आणखी सगळं तुमचंच घर कसं जमन? मग तुमच्या मराठवाड्यात काय झालंय, कोतवाल बुक जे असतं ते तुमच्याकडे नाही आहे। जन्ममृत्यूची नोंद नाही, जे काही आहे ते एक खट्टा रजिस्टर आहे, लक्षात घ्या। आणि त्याच्यावरून आपण गाव शोधतो। विदर्भात काय आहे का गाव वाईज कोतवाल बुकाच्या नकली आहे, गाव वाईज आहे ते।
जन्ममृत्यूच्या नोंदी गावाईज आहे, पण मराठवाड्यात तशा नाही आहे, म्हणूनच तर पंचायत आहे ना. सगळ्यात मोठी अडचण तेच आहे, हे तुम्ही समजून घ्या. घेतलं समजून. आता शिरूर तालुक्यातल्या नोंदी पात्र काय नाही ऐकायचं, आमचं बी ऐका. शिरूर तालुक्यातल्या नोंदी पाठवत्यात ह्यात आणि काही पाथर्डीत द्यात. त्या लोकांच्या जवळ नोंदी आहेत, आत्ता नोंदी आहेत. 3 महिने झाले ते यालपाटे घालते. कोण देणार त्यांना पत्र? तुमच्या चुकी आम्ही काय करावं त्याला? तालुक्यात सरकारनं टाकले, पाटील सरकारनं टाकले. मध्ये 2, 3, 10, 15 तक्रारी असतात. पण हे उदाहरणच आहे ना. 26 गाव आहेत ते. 54 लाख नोंदी. तुम्ही काही करा, आम्हाला 20 तारखेपर्यंत त्याचे प्रमाणपत्र द्या. तुम्ही मध्यस्थी व्हा, तुम्ही यांच्या मागा लागा, प्रमाणपत्र द्या आणि त्याच्या परिवाराला द्या. हे सगळे सोयरे तवा कामाला येतं, हे मान्य. आता ह्या सगळ्या नोंदी दिल्यानंतर त्या माणसानं अर्ज केला पाहिजे. आता अर्जाच्या सुविधा लिहिण्या घेण्यापासून आपण प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये माणसं ठेवले. आता अर्ज कराले त्याला यावंच लागेल, त्याला सही द्यावं लागेल, आणि जेपर्यंत तो अर्ज करत नाही, सही करत नाही, त्यापर्यंत प्रमाणपत्र देऊच शकत नाही. पाटील बरोबर. आता तुम्ही जर त्यांच्या ग्रामपंचायतला लावलं आपलं ठरल्याप्रमाणे यादी, तर त्याला माहिती होऊन माझं नाव आलं तर तो अर्ज करल. त्याला जर त्या ग्रामपंचायतला तर माहित झालं तर तो अर्ज करल. नाही, त्याच्यासाठी दवंडी देत आहोत त्याच्या घरापर्यंत. आता आपण वेबसाईट पण डिक्लेअर केल्या, त्याच्या जाहिरात दिल्या, म्हणजे त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे? चालू आहे ना, सगळं इथे चालू आहे. होतंय मग 2 दिवसात प्रमाणपत्र द्यायचे सगळे 54 लाख. अर्ज केल्यावरच प्रमाणपत्र. आपण त्यांना माहित झालं तरच ना. पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे. हो, कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाहीत. तुम्हाला माझी हात जोडून विनंती, शपथ सांगतो मी तळतळी ना, मुंबईत मराठी उठणार नाहीत. आणि डोक्यातून ते काढून टाका, हाणूत मारू ते याच्यासारखा प्लॅन ते मागं अंतराळीत केला तसा. ते तर शपथ सांगतो डोक्यात सुद्धा नका आणू. हो, तुम्हाला शासन म्हणून बोलतो. आता हे तर आमच्या बाजूने, त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा. तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात आणू नका. तुम्हाला वाटतं सण सत्तेच हाताला लांब असतात, पुऱ्या आयुष्यातून उठवते मराठी. कारण पहिल्यासारख्या मराठीने राहिले आता ते एकदम कट्टर झालं. राजकीय जीवनातून पुरं उठवते. हाय प्लॅन सुरू आहे तुमच्या. हे बनवून चालू काय म्हणते त्याला, ट्रॅप रचना चालू. माझ्यावर 4 रचिले आणि मी आधीच समाजाला सांगून बी ठेवले. तर आता मरायला तुमच्याकडे तिकडे निघालोय मी. काय केलं सकारात्मक? कोणचं सकारात्मक हे कुठं? आता बघा ना, आजचा निर्णय 18 जानेवारीचा बघा, काय मराठवाड्यातला हे काढलं ना आता ग्राम. आता ठीक आहे, या प्रशासन द्या ना मग. आम्ही आता भाऊला दिला ना शब्द, द्या ना 20 तारखेपर्यंत. आम्ही कुठं नाही म्हणतो. आणि तसा तर भाऊ वेगळा शब्द आहे. भाऊ म्हणले याला 6 दिवस लागतील. मग 54 लाख द्यायचे असले तर म्हणलं लागून द्या. 22 तारखेला पुण्यापाशी आम्ही तिथं ट्राका घेतो 12 गुलालाचे. देशात असं कोण नसन दिल्यावर गुलाल टाकणार. काम झाल्यावर म्हणजे जाय तिकडं, आम्ही गुलाल टाकायला येतो तुमच्यावर. चला. मुख्यमंत्री रात्रीच बदलतो, मग आरक्षण द्यायला एवढा उशीर का? हो, ते बाकीच्या इथं आरक्षणाला डोका लावा. राजकारण नाही करायचं इथं. आरक्षण आहे का हे? राजकारण करायला नाही यायचं इथं. फक्त मराठा म्हणून यायचं कुणी असलं तरी. मी व्यासपीठात सुद्धा कोणाला बसून देत नाही. इथं फक्त मराठा म्हणून यायचं आणि मराठा म्हणून भांडायचं. मग ते पुढचा कुणी असो, ते प्रधानमंत्री असो ना तिकडे मुख्यमंत्री असो. चला मग आम्ही येऊ का? हो दादा. मराठा समाजासाठी प्रशासनानं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गातील म्हणजेच ओपन कॅटेगरीतील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे काम महसूल विभाग करणार असून 23 जानेवारीपासून घरोघरी जाऊन हा सर्वे केला जाणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं राज्यभर मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू राहील. 31 जानेवारीपर्यंत ही मोहीम सुरू असणार आहे. या सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर सुद्धा तयार करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचं प्रशिक्षणही कर्मचारी पदाधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. एकीकडे सरकार मराठा आरक्षणासाठी जोरदार हालचाली करत असताना ओबीसींनी सरकारला धारेवर धरलंय. राज्यात सरकारी भरतीत वाढणारं कंत्राटीकरण तसंच शिक्षणात मागासवर्गीयांना न मिळणारं आरक्षण यावरून ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोडांनी भुजबळांना टार्गेट केलंय. पाहुयात. त्यांचा अनेक प्रकारे राजीनामा दिला पाहिजे. कारण एकीकडे प्रायव्हेटायझेशन करून खाजगी पद्धतीने कंत्राटदारांनी ते आपल्याकडे भरती होणार आता अगदी शिपायापासून तर इंजिनियरपर्यंत. आणि दुसरीकडे जे खाजगी संस्था आहेत आपल्या याच्या युनिव्हर्सिटी आहे आपले विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामध्ये तर पूर्ण आरक्षणच बंद करून टाकलं आहे. हिंमत तरी कशी होते यांची? म्हणजे तुम्ही मागासवर्गाचं आरक्षण बंद करता, तुम्ही मागासवर्ग शैक्षणिक फी बंद करता, स्कॉलरशिप बंद करता,
तुम्ही ती हिंमत कशी होते माझं म्हणणं आहे. थोडी तरी जनाची नाही मनाची जर काही असेल लाज लज्जा तर ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील स्वतः आपल्या बरोबर असणार आहे. पण तुर्तास आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा सांगते. सरकारनं मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला तर मनोज जरांगेंनी मुंबई दौरा मागे घ्यावा का? सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्यात बघूया. अमोल काते, जरांगेंची मागणी मान्य होत असेल तर निश्चित दौरा मागे घ्यायला हवा. उगाच सुरक्षा यंत्रणेवर ताण यायला नको. सर्वसामान्यांना वेठीस धरले गेले नाही पाहिजे. एक्स वरून चैतन्य पटाळे, असे अध्यादेश आधी पण काढले गेले जे न्यायालयात टिकू शकले नाही. आता गाजर नाही, हक्काचं आरक्षण मिळायला पाहिजे. युट्यूबवरून दिलीप पवार, अध्यादेश कसा काढला यावर अवलंबून आहे. कुणबी कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा एकच आहेत असा शासन निर्णय आणि अध्यादेश निघणार का? युट्यूबवरून गणेश, सरकारवर विश्वास ठेवणे म्हणजे वाघाला बकरी सांभाळण्यासाठी ठेवणे. फेसबुकवरून रवी डाके, जरांगेंचा मुंबई दौरा मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इंस्टाग्रामवरून अमोल काळे, प्रथम सरकारनं अध्यादेश काढावा नंतरच दौरा रद्द करण्याचे ठरवावे. इंस्टाग्रामवरून रामनाथ सुराडकर, घटनेनं दिलेला अधिकार आहे, जरांगेंनी जरूर मुंबईला जावं. सरकारला धाक दाखवायला विरोधी कमी पडतायत, त्यांना जरांगेंनी धाक दाखवला पाहिजे. मराठ्यांना मिळणारी कुणबी प्रमाणपत्र, सरकारच्या हालचाली आणि मुंबईत निघणाऱ्या मराठ्यांच्या मोर्चाविषयी सविस्तरपणे बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. आपण गेस्ट सेंटरला जाऊया. मनोजजी, आपलं स्वागत आहे परत एकदा एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर आज परत तुमची बैठक झाली. बच्चू कडू सातत्यानं तुम्हाला भेटत आहेत आणि आज मात्र सरकारनं तुमच्या मनासारखा बदल केला असला तरी नोंदींच्या प्रमाणपत्रासाठी आपण थांबलेल्या आहात आणि जोपर्यंत प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत मुंबईचा मोर्चा कायम आहे असं आम्ही जे समजतोय ते बरोबर आहे ना? हो. काय नक्की भूमिका आहे? त्यांनी त्या सगळे सोयऱ्या शब्दांविषयीचा पुन्हा तोच किस पाडला. तोच विषय पुन्हा पुन्हा तोच की एकदा आपण त्यांना 3 ओळी दिल्या होत्या की सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय. ती व्याख्यातले 3 ओळीतले 2-2, 4-4 शब्द घ्यायचे, बाकी सोडून द्यायचा हाच प्रकार पुन्हा. आमचं म्हणणं आहे तो नंतरचा विषय, सगळ्या सोयऱ्यांचा विषय हा नंतरचा आहे. प्रथम मुख्य मागणी ही ज्या कुणबी नोंदी 54 लाख सापडल्यात, त्यानंतर काही 1 महिन्यात किती सापडल्यात, त्या 54 लाख नोंदी सापडल्या तर तुम्ही ते प्रमाणपत्र अगोदर दिले पाहिजेत. आणि त्याचे जे प्रमाणपत्र मिळालेत त्याच्या परिवारालाही प्रमाणपत्र देण्यात आले पाहिजे. म्हणजे 54 लाख प्लस त्याच्या परिवाराला दिलेला एकूण आकडा किती, तरच तुम्ही जो अध्यादेश काढणार आहेत सगळ्या सोयऱ्यांचा तो काम आली. तुम्ही अगोदरच उलट करून करायला लागले. सगळे सुरुवात इकडून पाहिजे. नोंदी मिळाल्यात त्यांचे प्रमाणपत्र देणं, त्यांनी इकडून उलट सुरू केलं. अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढा, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तो अध्यादेश कागद म्हणून कामाला येणार आहे, बाकी काहीच होणार नाही त्याच्यापासून फायदा. कारण नाही का, आपण एखादा शेतकरी म्हणतो मला शेती बागायती करायची आणि त्याला जर ती शेती बागायती करायची असली आधी विहीर खांदायला लागेल, नंतर मोटर आणायला लागणार आहे. यांनी अगोदरच मोटर आणून ठेवली, विहीर खांदली नाही, तिला पाणी लागलं नाही, काही पत्ता नाही, कुंकडचे कुंकड. आता कुठं टाकीतो ते ढेकळात टाकीतो मोटर नेऊन, त्याला पाणी तर पाहिजे ना. तसं अगोदर आम्हाला जर सगळ्या सोयऱ्यांना फायदा उचलायचा असेल, नोंदी नसणाऱ्या सगळ्या सोयऱ्यांना, तर ज्याची नोंद मिळाली त्याला कुणबी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तुम्ही 54 लाख मराठ्यांना जे कुणबी नोंदी मिळाली त्यांना आरक्षण प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला द्या. ही रास्त आजची नाही, 1.5 महिन्यापासूनची मागणी. आता हे आम्हाला मुंबईला निघायचं, आम्हाला 2 दिवसात ही करायला लागली. आता मराठ्यांनी तयारी आम्ही केलेली, आम्ही मुंबईला जाणार आहे, याच्यावरती आम्ही ठाम आहे. त्याशिवाय आता माघार नाही. पूर्ण तयारी घराघरातल्या मराठ्यांनी केली आणि काय 5-7 दिवसाचा विषय. आता पहिल्यांदा थोडं वेगळं होतं.
की वाटलं होतं लोकांना 25-30 दिवस चालायला लागतंय, मग आपण कामं खूप बुडतील, मग आपण शेवटच्या मुक्कामाला जाऊ असं होतं. परंतु हे आम्ही 6 दिवसाचा दौरा ठरवल्यामुळं मुंबईला पोहोचण्याचा, त्यामुळे मराठा समाजाचा उत्साह निर्माण की चला आता 5-7-8 दिवस काही काम बुडत नाही, चला मुंबईकडे चला सगळे. जर त्यामुळे तुफान ताकदीनं मराठी मुंबईकडे येणार आहेत. नक्कीच. खरं तर आपण आता जे म्हटलं त्यात आपल्याला प्रमाणपत्र हवं आहे. सरकारकडनं असं सांगितलं की ग्रामपंचायतीमध्ये कामं सुरू झाली आहे, अधिकचा स्टाफ देण्यात आला आहे, गावागावामध्ये दवंडी ते पिटत आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर 2 दिवसात 54 लाख प्रमाणपत्र देणं तरीही शक्य होणार नाहीये. तुम्हालाही असं वाटत नाही का की ते शक्य होणं कठीण आहे? कारण बोला. नाही काही कठीण नाहीये, काय नाही. कारण दीड महिना काय केलं मग यांनी? अगोदर आपण 2 महिने दिले होते, आता 1 महिना जवळपास त्यांना मिळालेलाच आहे. आम्हाला मुंबईला येण्याची तयारी, कारण 23 डिसेंबरला घोषणा केली आम्ही मुंबईला 20 जानेवारीची. हा पण महिना आहे, पाचचे 2 महिने, 3 महिने वेळ मिळाला तर मग केलं काय? विशेष बाब म्हणून सरकार करू शकतं, त्यांना काही अडचण नाहीये. कारण एक त्यांची यंत्रणा गाव लेवल पासून तर मंत्रालयापर्यंत आहे. त्यांनी जर ठरवलं की एका रात्रीत सगळ्या जेवढ्या नोंदी मिळाल्या त्या गावागावात चिटकायच्या ग्रामपंचायतला, दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ज घ्यायचे आणि लगेच प्रमाणपत्र द्यायचे, हो सहज शक्य आहे. त्यांची यंत्रणा गावागावात आहे ना, अशा अडचणी थोड्या आहेत त्यांना की लोक रोजाने आणायचे, असा थोडा विषय आहे. तिथेच लोक आहेत त्यांच्यापाशी, फक्त काम करायचं. बरं ते आता आम्हाला त्या प्रमाणपत्राशिवाय पर्याय नाहीये. सगळं काय होतंय पण करायचं का नाही ते त्यांनी ठरवायचं. मात्र आम्ही नाही दिलं तर आम्ही मुंबईकडं पूर्ण तयारी झाली आमची. आम्ही आता मराठा थांबत नाहीत, स्वतःच्या लेकराचं आम्ही वाटलं नाही बघू शकत. आणि आपण मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आपण विडाच उचललेला आहे. कोणत्याही काही संघर्ष करायची वेळ आली तर आपण करणार आहेत. आपल्या छाताडावर गोळ्या जरी घातल्या मुंबईत यांनी तरी आपण 1 इंचही आता मागे सरकत नाहीत. मात्र मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय थांबत नाही. आणि मराठ्यांची धडक इतकी जोरात बसणारे मुंबईत की या देशात कधी जितक्या ताकदीनं मराठा एकजुटीनं एका मागणीसाठी एकच जातानी एकाच शहरात पहिल्यांदाच जाती. विश्व रेकॉर्ड मराठा समाज मोडणार आहे. तुम्ही 26 तारखेला बघा मुंबईत करोडोनं मराठे घुसणार आहेत आणि शांततेत. मनोजजी, आपण जे म्हणालात ते एका बाजूला आहे. दुसरीकडे आज आम्ही बच्चू कडू तुमच्याशी बोलत असताना ऐकत होतो, त्यांनी असं म्हटलं की अजून लोकांनी अर्जच केलेले नाहीये. तर जसं 1.5 महिना वेळ सरकारला होता तसा 1.5 महिना वेळ मराठांना सुद्धा होता ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या. लोकांनी अर्ज सुद्धा केला नाही. ही परिस्थिती खरी आहे का? नाही ती खोटी आहे. त्यांना समक्ष आम्ही सिद्ध करून दिलंय ते सगळं खोटं आहे. ते एक तर किडबीड बिडबीड लिहिलेलं आहे कसलं गाणं तिकडं त्या फारसी मोडी भाषेत ते वाचता येत नाही, फिचता येत नाही कोणाला काही. मग त्यांनी यांचं काम होतं सरकारचं आणि प्रशासनाचं की ज्या नोंदी मिळाल्या त्या ग्रामपंचायतला लावायच्या. लावल्याच्या नंतर त्यांना नाव माहीत झालं असतं का आपलं नाव निघालं, त्यांनी अर्ज केले असते ना. यांनी कुठेच ग्रामपंचायत लावलेलं नाही. आणि त्यांनी आता सांगितलं की हो आम्ही ग्रामपंचायत लावल्यात, दावड्या दिल्या. दावड्या काय देऊन उपयोग झाला तुमचा? दावड्या देऊन काय सांगणार तुम्ही? नोंदच ग्रामपंचायतला लावली हे सांगणार ना, तर लावलीच नाही तर काय सांगणार आहे? आम्ही त्यांच्या समोरून 150 फोन केले. त्यांच्या समोरून तुमच्या ग्रामपंचायत तुमच्या गावातल्या नोंदी निघाल्या का? तर गावकरी म्हणले हो. सरपंचाला विचारलं तुमच्या गावात प्रशासनाकडून कोणी नोंदी निघालेल्या कागद तिथं आणून चिटकेलाय का? त्यांनी सांगितलं नाही. ते चिडले. ते म्हणले मग असं केल्यावर कवा मराठ्यांचे प्रमाणपत्र निघाले? कवा तुम्ही प्रशासनच मुद्दाम अडचणी आणायला लागले शासनाला आणि मराठ्यांना पण. असं कसं होईल? तेच चिडले उलट. कारण आम्ही लगेच जिथले ते दूध का दूध पाणी का पाणी केलेलं आहे. कारण आमच्यापाशी इथं मागं पुढं खेळ नाही, काय असेल ते तोंडावरती. कारण या समाजाचं अन्याय झालेलं आहे. या समाजासाठी प्रामाणिकपणानं खरं काम करायचं आणि समाजाच्या समोर करायचं. मागं पुढं आडुंगी फिडुंगी जाऊन नाही करायचं. त्यामुळे समाजाच्या लक्षात आले सरकार फसवणूक करायला लागले. मराठ्यांची काय ताकद आहे? यांना 26 जानेवारीला मुंबईत दिसून मराठी म्हणजे काय. खरं तर एकीकडे आता समजा ही प्रक्रिया आपण म्हणता आहात तसं अगदी शेवटच्या 2 दिवसात सरकारनं सुरू केली आहे. पण तुम्हाला जर तुम्ही दौरा मागे घेतला, मुंबईला येण्याचं टाळलं तर सरकार हे पुढं नेणार नाही असं आपल्याला वाटतंय का? सरकारवर म्हणजे सरकारला जर वेळ दिला प्रमाणपत्र द्यायला नाही की वाटतच. हा आता वेळ असतो कुठं? 7 महिने दिले भारत देशात कोणीच दिले नसते ना एवढे. 7 महिने 7 महिने दिले. आता वेळ असतो होय? वेळाला काय यांना पेरायला जायचं होय? म्हणून बैल भेटत नाही त्यांना पेरायला.
वेळ किती द्यायचा यांना काय ताण नाही फिर नाही काय नाही कशाला वेळ फिरायची काही गरज नाही आणि सहज शक्य आहे ते. किती वेळ द्यायचा 3 महिने पहिले दिलेत नंतर 2 महिने दिलेत पुन्हा 2 महिने दिले 7 महिने वेळ झालाय याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा हे शक्य नाही आता आमच्याकडून कारण आम्ही किती प्रामाणिकपणा दाखवायचा किती संयम धरायचा आम्हाला पण मर्यादा आहेत काहीतरी आमच्याही पोरांचे उद्या भरत्या आल्यात ऍडमिशन आलेत पोरांचे वाटले होते ना करोडो पोरांचे महाराष्ट्रातल्या करोडोच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावर उतरला मराठ्यांनी लाखोच्या संख्येनं आला 250-300 बलिदान आमचे गेलेत इथं मराठ्यांच्या पोराचे हजारो केसेस झाल्यात मांतरवालीतल्या माता माऊलींचे डोके फुटलेत पोरं मुंबईला ऍडमिट होते गोळ्या लागल्या तर 2.5 महिने हे श्रेय व्हायला नाही जाऊ द्यायचं आता सरकारसाठी हे आंदोलन नाही हे समाजाच्या न्यायासाठी हे मित्रत्व करण्यासाठी आंदोलन नाहीये हे समाजाला न्याय म्हणजे न्यायच दिल्याशिवाय माग हटत नाही हे मात्र आपला ठाम निश्चय आहे हे कसे देत नाहीत तेच आम्ही पण बघतो आता कसं काय देत नाहीत ते नोंदी सापडलेल्या असून देत नाहीत म्हणजे कसं असं कसं होऊ शकतं नोंदी नसते सापडल्या तर ठीक आहे तुम्ही म्हणू शकता तुमचा काहीच आधार नाहीये आमच्या नोंदी सापडल्या मराठवाड्याचा पूर्ण मराठवाडा कुणबी गॅजेट सुद्धा आहे ते सरकारला मान्य आहे मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट आहे सातारा संस्थांचं सुद्धा खाणीसुपारीचं पुरावेत तरीही तुम्ही देत नाहीत मराठा ओबीसीत असलेल्यांचे मग देता कोणाला जे नियमानं लोकशाहीच्या मार्गानं कायद्याच्या चौकटीत त्यांच्याकडे शासकीय नोंदी आहेत यांना तुम्ही देणार नाही देता कोणाला मग तुम्ही देणार कोण असं कोणत्या सत्ता चालवताय तुम्ही मगरुरीच्या जेव्हा चालवताय काय पण तुम्हाला ज्या राजगादीवर बसवलंय याच्या सुद्धा सिंहाचा वाटा मराठ्यांचा आहे जर तुम्ही मराठ्यांना असं वेठीस धरून पुन्हा अंतरवालीसारखे तुम्ही हल्ले घडून आणून आंदोलन चिरडायचा प्रयत्न केला ना तुम्ही आयुष्यातून उठणार आहे त्यावेळेस राजकीय तुमचं करिअर पूर्ण आयुष्यातूनच तुम्ही उठणार कधीच मराठी तुम्हाला गुलाल लागू देणार नाहीत मग कारण आमच्या लेकराचं वाटोळ करायला निघाल्यावर आम्ही तुमचा मुलाहिजा नाही करणार आम्ही सुद्धा आम्हाला गरज नाही मग तुमची सुद्धा आमचे लेकरं आम्हाला मोठे करायचे आमचे लेकरं मोठे झाले पाहिजेत यासाठी रात्रंदिवस मायबाप राबतात आणि तुम्ही चेष्टेवरती मजा म्हणून नेताय काय आंदोलन तुम्हाला सहज दिसतंय तुम्ही गांभीर्यानं घ्या आणखीन तरी आणि गोडीनं सकारात्मक तोडगा काढा पुन्हा जर काही प्रयोग करायचा प्रयत्न केला तर 14 राज्यात या देशात या मराठ्यांच्या आणि त्यांच्या आंदोलनासाठी एकजूट होऊन मोठं आंदोलन देशात उभं राहील तर देशात तुमचा राजकीय भविष्याचा सोपडा सापच होईल हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आता आणि आम्हाला तसे राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा कर्नाटक इकडून फोन येतात आंध्रामधून गोव्यामधून सुद्धा की आता आपण देशव्यापी आरक्षणाची लढाई लढूया आमचा नाविलाज होईल मग जर तुम्ही आमच्याशी दगा फटका केला आमच्या नोंदी मिळाल्या असून त्या देशातला जवळपास 42 करोडपेक्षा जास्त मराठा क्षेत्रीय मराठा या देशावरती आम्ही सगळ्याचे सगळे एकजूट होऊन इतकं प्रचंड ताकदीनं हा उठाव करू की पुन्हा तुम्हाला पळता भुई कमी होईल हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही आमच्या नोंदी मिळाल्यात मराठ्यांना आरक्षण द्या आता 26 तारखेलाच बघा तुम्ही मुंबईत 4ही दिशानं मराठी किती ताकदीनं शांततेत घुसतेत ही ताकद देशानं कधीच बघितली नाही विश्व रेकॉर्डच झाला पाहिजे इतक्या ताकदीनं मराठी आता 26 जानेवारीला मुंबईत येणार आहेत सुरुवातीला जरी थोडे दिसले तर आम्ही सुद्धा येण्याचे टप्पे पाडले सहभागी होण्याचे टप्पे पाडले कारण आमच्या न्यायासाठी आम्ही आता झुंज देणार आहेत 100% देणार आहेत जीव गेला तरी आता मागं नाही हटत समाजाला शब्द देणार समाजालाही माझं विनंती आम्ही तुमच्यात असूत नसून आम्हाला माहित नाही मी तुमच्यात असन उद्या नसन माहित नाहीये कारण सरकार ट्रॅप रचतंय कुठं माझं शरीर सुद्धा मला या उपोषणामुळे साथ देत नाही परंतु आपला विचार मोरू देऊ नका आणि एकजूट फोटो देऊ नका मनोजी आपण सातत्यानं ट्रॅप हा शब्द वापरत आहात आणि आपल्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न सातत्यानं सरकार करते असं सुद्धा आपण इतके दिवस सांगत आलात नक्की कुठल्या पद्धतीचा हा ट्रॅप आहे किती वेगवेगळे ट्रॅप्स आहेत आणि काय नक्की करण्याचा प्रयत्न तुमच्या विरोधात झालाय ते सुद्धा खरं तर महाराष्ट्राला ऐकायला आवडेल आणि याचं काय हे काही मराठा समाजाच्या जीवावरती काही लोक कमावणारे होते काही ना कोणाला काय व्हायचंय कोणाला पद घ्यायचे हे असले काय ते 5-50 जण आहेत जास्त नाहीत 50-100 जण आहेत महाराष्ट्रात यांना हाताशी धरायचं सरकारनं त्यांना पूर्ण ताकद पुरवायची आमच्या रॅलीत त्यांना पाठवायचं आणि आम्ही त्यांना बोलू अथवा न बोलू फक्त रॅलीत यायचं म्हणायचं मी त्यांना बोललो नाही किंवा मी त्यांना राम जय शिवराय घातला नाही आम्हाला किंमत दिली नाही आम्हाला मागं सरक म्हणले पुढं होय म्हणले इकडं उभा राहू नको म्हणले असले काहीतरी स्टंट करायचे आणि बाहेर येऊन कार्यक्रम घ्यायला लावायचे असले त्यांना काहीतरी त्यांनी एक त्याच्यात ते ट्रॅप हे परंतु मराठा समाजातल्या त्या लोकांना विनंती की समाजाचं कल्याण होते कारण क्युरिटी पिटिशनही दाखल झालेली त्यातून काही समाजाचं कल्याण होणार आहे ओबीसी आरक्षणातून जवळपास 80% जास्त 90% मराठा समाजाचं कल्याण होणार आहे त्यामुळे तुम्ही जरा शहाणपणाची भूमिका घ्या त्यांचं ऐकून आपल्या जातीचं वाटोळं करू नका तुम्ही एखाद्या दिवशी टीव्हीला दिसणार नाही एखाद्या दिवशी पेपरला तुमचं नाव येणार नाही नका येऊ देऊ पण आपल्या गोरगरिबांच्या लेकरांचं
त्यांचं ऐकून विरोधात जाऊन नरडीचा घोट आपल्या लेकराचा तुम्ही घेऊ नका. काही झालं तरी हरकत नाही. तुम्ही फक्त आता शांततेनं या समाज संकटात सापडा, या समाजाच्या पाठीशी उलट उभा राहा. तुमच्या स्वार्थासाठी, तुम्हाला नेता बनण्यासाठी, तुम्हाला हिरो बनण्यासाठी काहीही चाळे करू नका आणि समाजाच्या लेकराचं वाटलं होऊ देऊ नका. समाज संकटात आहे, आता साथ द्यायचं समाजाला शिका. आणि सगळ्यांनी एकजुटीनं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ताकदीनं आपल्या पोरांच्या न्यायासाठी मराठ्यांनाही विनंती, कोणीही आडवाया ताकदीनं या शांततेच्या आंदोलनात उभा राहा. शांततेचं युद्ध कोणालाच पेलत नाही आणि हे युद्ध आपल्याला आता जिंकायचंय. हे शेवटच्या टप्प्यात आहे. विजय हा उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. मराठ्यांनी हा विजय बघण्यासाठी आणि लेकरं मोठे होण्यासाठी 70 वर्ष वाट बघितलेली. मनोजजी, नक्कीच आपण सातत्यानं प्रत्येक आंदोलन करत असताना शांततेनं ते व्हावं हे सातत्यानं आपण म्हणत आला आहात. आणि आता पुढं सुद्धा काय होतं, ही 2 दिवस महाराष्ट्रासाठी, मराठा आरक्षणासाठी, इतर सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आमचं लक्ष राहीलच. परत एकदा आपले धन्यवाद. आम्ही जेव्हा पण आपल्याला विनंती करतो, आपण आमच्या विनंतीला मान देऊन 0 आवरमध्ये येता. आपले खूप खूप धन्यवाद. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. सरकारनं मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला तर मनोज जरांगेंनी मुंबई दौरा मागे घ्यावा का, हा आपला प्रश्न होता. एकूण 15,000 मतं यूट्यूबवर आहेत. 57% लोकांना वाटतंय की त्यांनी आपला मुंबई दौरा मागे घ्यावा, पण 43% वाटतंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 60% लोकांना वाटतंय होय दौरा मागे घ्यावा, 40%चं म्हणणं आहे नाही. फेसबुकवर 41% होय वाटतंय, 59% नाही. एक्सवर बघूया. 51% लोकांना वाटतंय होय, 49% लोकांचं म्हणणं आहे नाही. मराठा आरक्षण हा राज्यातील आत्ताच्या घडीचा सर्वात मोठा मुद्दा आहे. मनोज जरांगेंच्या निमित्तानं मराठा समाजातील वंचित मराठ्यांना एक चेहरा दिला आहे. जरांगेच्या मागण्या बदलत गेल्या असल्या, भाषा अधिकाधिक आक्रमक होत गेली असली तरी सरकारनं आपलं बेरिंग ढळू दिलं नाही. जरांगेंची समजूत काढताना शिंदे, फडणवीस, पवार सरकारला आणि त्यांच्या सनदी अधिकाऱ्यांना कसरत करावी लागते. हे आंदोलन कसं चिघळेल याची वाट पाहणारे सुद्धा अनेक जण आहेत. मराठा आंदोलनाच्या आडून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडावी, बीडमधील जाळपोळी सारखे प्रकार घडावेत असं वाटणारेही अनेक असतील. त्यामुळे सरकारकडून साधी वाटणारी कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आमदार बच्चू कडू त्यांना दिलेली जबाबदारी चोख पार पाडत समन्वय राखताना दिसत आहेत. सरकार कायद्याच्या चौकटीत बसतील असे जरांगेंना हवे असलेले बदल करत आहे. तरीही मुंबईत येण्यावर जरांगे ठाम आहेत. एकीकडे ओबीसी आणि आरक्षण प्रश्न असणाऱ्या इतर समाजांचे लक्ष आहे, दुसरीकडे जे होईल ते कोर्टात टिकवायचे आहे आणि तिथेच तिसरीकडे राज्यातील जनजीवन विस्कळीत होऊ द्यायचे नाही. आंदोलन हाताळताना काही चुकीचा पायंडा पडायला नको याची काळजी सुद्धा सरकारला घ्यावी लागत असणार, तशी ते घेत असतील अशी आशा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.